काल मैदानाच्या आतमध्ये टर्फ 9 टीम कडनं तर आरसीसी नाशिक कडनं आपण पाहतोय 40+ आयकॉन इथे मैदान ते आपल्याला पाहायला मिळतील. नरेंद्र गिल ते देखील आपल्याला मैदान ती पाहायला मिळतील. पहिला चेंडू उसळी घेणारा चेंडू आणि पंच कळवतायत आउटसाइड द ऑफस्टंप खराब चेंडू. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीनं संघाचं खातं मैदान ते उघडते आणि टीमचं अकाउंट देखील आपण पाहिलं तर उभते. बरोबर 12:54 पहिला चेंडू आपण पाहिलं तर टाकला गेलाय. एक धाव धावपल होते आहे. 40 मिनिटांचा कालावधी आहे. उसळणारा चेंडू त्या बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. सुहास पवार बॅटिंगसाठी आहेत. ऑल इंडिया ओपन आयकॉन म्हणून या संघात आपण पाहिलं तर त्यांची वर्णी लागते. चॉईस आयकॉन या संघातून बॅटिंगसाठी आपण पाहतोय सुहास पवार. एक धाव येते लेगबाईच्या रूपाने. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्डवरती बनवलं जात आहेत. एक चेंडू 2 धावा. टर्फ 9 संघानं टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आरसीसी नाशिकनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि टर्फ 9 संघाला प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केले. महत्त्वपूर्ण मॅच आपण पाहतोय. इथे चेंडू देखील आपण पाहिले तर टाकला. ते पाठीमागे अडवण्याचा प्रयत्न करतात. चेंडू अडवलाय. क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर त्या ठिकाणी तैनात आहे. वाईट प्लस अतिरिक्त धावा देखील आपण पाहिलं तर इथे 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड आपण पाहिलं तर पुढे जातोय. धावपल कोती देखील आपण पाहिलं तर आकडे इथे बदलत आहेत. टर्फ 9 संघ आपण पाहतोय. दादा गायकवाड रियाज पटेल या टीममध्ये आहेत. संदीप कदम या टीममध्ये आहेत. विजय खडके आहेत. हेमंत उत्तेकर आहेत. सईब खान आहेत. मयूर कारंडे आहेत. उसळणारा चेंडू होता. पाठीमागे देखील आपण पाहिलं तर विकेट किपर आपण पाहिलं तर चेंडू अडवतात. यष्टिरक्षक म्हणून दादा गायकवाड तिथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतुल धोत्रे या संघात आहेत. शहीरबाई खान आहेत. प्रेम बकरे आहेत. आकाश उत्तेकर आहेत. निमिष रेडीकर आहेत. विशाल माडोलकर देखील या संघात आहेत आणि हर्षवर्धन सांगळे या खेळाडूंचा समावेश आपण पाहतोय टर्फ 9 टीम मध्ये. इथे चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला अडवत आहेत. आकाश उत्तेकर क्षेत्ररक्षण आपण पाहिले तर करतायत. तोपर्यंत धावा रोखल्या जात आहेत. वाईट प्लस सिंगल अतिरिक्त 2 धावा. धावसंख्या पुढे जाते आणि स्कोर कार्डवरती बनवल्या जात आहेत. 6 धावा त्या मात्र धावपल होत्या आहेत. हर्षवर्धन सांगळे गोलंदाजी करतायत. पहिले षटक मैदान ते टाकतायत. 2 चेंडू टाकलेत. 5 धावा खर्च करतायत. मयूर स्पोर्टचे सर्व आपण पाहतील तर गोलंदाजीच्या मार्क होते आहेत. हर्षवर्धन सांगळे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिले षटक करतायत. आरसीसी नाशिक टीमला देखील आपण पाहिलं तर नरेंद्र गिल 40+ आयकॉन त्या संघात आहेत. उसळणारा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहतोय. पंचकवतायत. व्हाईट बॉल खराब चेंडू अतिरिक्त अवांतर धावा. सोयीर मारा चुका आणि चुका देखील आपण पाहिलं तर होत आहेत. एक्स्ट्रा बाउन्सची सूचना करतायत. 1 बाउन्सची घोषणा करतायत. गोलंदाजाला एक वॉर्निंग मैदान ते कळवत आहेत. 1 फॉर दी ओव्हर ते देखील आपण पाहिलं तर इथे कळवलं जाते. 8 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. 2 चेंडू ते मात्र टाकले गेलेत. 2 चेंडू 8. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. गोलंदाज हर्षवर्धन सांगळे. इथे चेंडू आपण पाहिलं तर फील्ड केलाय. मिडविकेटला जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला फटका देखील आपण पाहिलं तर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक थोडासा पंबल होतोय. चुका होत आहेत आणि तोपर्यंत चेंडू मात्र चाल टीप मिडविकेटला धावा पळून पूर्ण केला जात आहेत. रनआउटची संधी आणि टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. चेंडू तर स्टंपला लावलाय गोलंदाज हर्षवर्धन सांगळेनं आणि तिथे आपण पाहिलं तर टीव्ही अंपायरचा वापर केला जातोय. थर्ड अंपायरकडे निर्णय पाठवलाय. तिसरे पंच अमर साठे सर या ठिकाणी चेक करतील आणि आपल्याला कळवतील फलंदाज रनआउट असेल का की तो नॉट आउट असेल. टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय होतोय. OUT आउट फलंदाज बाद. पहिला धक्का देखील आपण पाहिलं तर बसतोय. पहिला बॅटर देखील इथे आपण पाहिलं तर आउट होतोय. पहिला फलंदाज इथे आपण पाहिलं तर रनआउटच्या रूपाने बाद होतोय. अमित पाटील आणि सुहास पवार या आघाडीच्या सलामीच्या जोडीला आपण पाहतोय बॅटिंग करताना. पहिली विकेट देखील इथे गमावली जाते. आरसीसी नाशिक संघ आपण पाहिलं तर नरेंद्र देखील आपण पाहिलं तर आरसीसी नाशिक संघाचे नेतृत्व करतायत. आयकॉन सुहास पवार आहेत. अमित पाटील आहेत. प्रदीप पंडित आहेत. हरीश मिरकुटे या संघात आपण पाहतोय.
त्याचबरोबर मुसमिल खान आपण पाहतोय, विशाल कनोची या संघात आहेत, प्रथमेश गोसावे आहेत, मारिफ गोगिलकर या संघात आहेत, चांबो प्रफुल्ल देखील या संघात आहेत, अरुण राठोड या संघात आहेत, सागर दातीर या संघात आहेत, मयूर खरात आहेत, रोहित ननवरे आहेत. यावेळीचा चेंडू होता, सरळ बॅटनं समोर हवेत उडवलाय आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार, ट्रेडमार्क ठोकलाय षटकार. Jazz in the mix. पप्पू तोडकर यांच्या जागेवरती आपण पाहिलं तर हरीश मिरकुटे यांना देखील संधी मिळते या स्पर्धेमध्ये आणि ते देखील बॅटिंगसाठी मैदानात उतरत आहेत. रोहित परबच्या जागी आपण पाहिलं तर मारिफ गोगिलकर मैदानात उतरत आहेत. राहुल चौधरी यांच्या जागेवरती इथे आपण पाहिलं तर चांबो प्रफुल्ल यांना संधी मिळते आणि इथे आपण पाहिलं तर विकेट गमावली जाते, ब्रेक थ्रू मिळून दिला जातोय हर्षवर्धन सांगईकडनं. धक्का क्रमांक 2, दुसरा बॅटर होते आउट, फलंदाज क्रमांक 2 बॅक टू दी पविलियन आउट. संदीप मकवाना यांच्या जागेवरती देखील रोहित ननवरे आपण पाहिलं तर या संघात सहभागी होत आहेत. त्यांचाही समावेश आपण पाहिलं तर RCC नाशिक या टीम मध्ये आपण पाहतोय. 2 गडी बाद 16 धावा, पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 8 षटकांचा आणि 8 ओव्हरचा सामना तो देखील क्रीडा रसिकांना मैदानी पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट आपण पाहतोय, ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग आपण बघतोय, क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स प्रेझेंट आपण पाहतोय. संदीप ठाकूर मित्रमंडळाचे एक भव्य दिव्य आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय कैलासवासी गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या पुण्यस्मरणार्थ ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025 खरं तर पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आणि भारत देशातील पहिली वहिली प्रीमियर लीग आपण पाहतोय रबर बॉलची. टप्पा पडल्यानंतर वेगाने टाकलेला चेंडू होता, वेगाचा गतीचा वापर करत एक डॉट बॉल येतोय, एक निर्धाव चेंडू मैदानात टाकला जातोय. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर होते समाप्त. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची संख्या RCC नाशिक संघ प्रथमतः फलंदाजी करताना बनवतोय 2 गडी बाद 16 धावा. दोन गडी बाद 16 धावा धावपल होत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर संपलं होत आहे. दुसरे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होतं आणि षटक क्रमांक 2 करण्यासाठी गोलंदाज देखील आपण पाहिलं तर येतोय विजय खडके. षटक क्रमांक 2 करण्यासाठी आपण बघतोय. पिंपरी चिंचवड परिसरातील एक असा गोलंदाज सातत्यानं यॉर्कर किंग म्हणून ज्याची ख्याती राहिलेली आहे. टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, रबर बॉल क्रिकेट असू द्या, प्रत्येक क्षेत्रामध्ये विजय खडकेनं आपल्या नावाचा बोलबाला तो मात्र क्रिकेटच्या पटलावरती दिलाय. गोलंदाजच्या मार्क होत येत आहेत टर्फ 9 टीम कडनं विजय खडके. पहिला चेंडू होता, वेगाने टाकलाय, गतीचा वापर करतायत पंच त्या ठिकाणी कळवतायत सादिक राजापूरकर सर. व्हाईट बॉल, एक खराब चेंडू येतोय, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावपलकोती आकडे इथे आपण पाहिलं तर बदलतायत. 2 गडी बाद 17 धावा. 17 रन, लॉस ऑफ 2 विकेट. पहिल्याच षटकात 2 ब्रेक थ्रू मिळून दिलेत आपल्या टीमला. अखूट टाप्याचा चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहतोय. ऐकवान दादा गायकवाड पाठीमागे चेंडू फील्ड करतायत. आणखीन एक व्हाईट बॉल येतोय. रबर बॉल क्रिकेटमध्ये हेच पाहायला मिळतं. खराब चेंडू, अतिरिक्त अवांतर, सोयीर मारा करणारे चेंडू आपण सातत्यानं पाहत असतो. उसळणारे चेंडू व्हाईट बॉल देखील येत असतात. आउटसाइड द लेग स्टंप, आउटसाइड द ऑफ स्टंप, काही खराब चेंडू देखील गोलंदाजांकडून टाकले जातात आणि प्रतिस्पर्धी संघाला बोनसच्या रूपाने धावा देखील दिल्या जातात. 2 गडी बाद 18 धावा.
इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला होतो बॅटच्या आतील काढागे चेंडू खेळलाय स्कोअर लेगला येतोय एक धाव पळून पूर्ण दुसरीचा प्रयत्न तिथे नकार आहे एका धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड पुढे जाईल धावसंख्या आपण पाहिलं तर इथे बनवली जाते 2 गडी बाद 19 धावा चांबो प्रफुल्ल इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात आलेत 1 चेंडू 0 हरीश मिरकुटे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर येत आहेत चंबो प्रफुल्ल आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी स्ट्राईकवरती आहेत हरीश मिरकुटे देखील आपण पाहतोय एक चांगलं क्रिकेट सातत्यानं आपण पाहिलं तर कोकण भागातून मुरबाड परिसरातून हरीशनं खेळलं आज इथे आपण पाहिलं तर ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग खेळण्यासाठी तो मात्र उतरतोय यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एज चेंडू आपण पाहिलं तर समोर येतोय क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज चेंडूवरती येतोय एक टप्पा घेत चेंडूला अडवतोय आणि तोपर्यंत एक सिंगल पळून पूर्ण केले जाते बरोबर 14 तारखेला अर्थात 14 जून 2025ला सॅटर्डे म्हणजे शनिवारी सकाळी ठीक 9:30 वाजता सेमीफायनलच्या मॅचचा ड्रॉ इथे मैदानावरती होणार आहे त्यामुळे चारही टीम ज्या बक्षीस पात्र होणार आहे त्या टीमचे संघमालक कॅप्टन आणि सर्व खेळाडू यांना विनंती असेल आपण 9:30 वाजता वेळेवरती उपस्थित राहायचे ड्रॉ इथे समोर होणार आहे उसळणारा चेंडू होता वेगाने टाकलाय गतीचा वापर करतोय रबर बॉल क्रिकेटमध्ये हेच पाहायला मिळतं पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की चंदू शेटे सरांनी सांगितलं की वेगानं गतीनं येणारे चेंडू सातत्यानं आपण पाहत असतो गोलंदाज वेगाचा वापर करतात आणि रबर बॉलचा चेंडू टाकल्यानंतर तो स्किट होतो 20 धावा धावपल होत आहेत 2 गडी बाद षटक क्रमांक 2 देखील आपण पाहिलं ते सुरू आहेत 1 ते 4 क्रमांकासाठी आपण भव्य दिव्य ट्रॉफी आपण पाहतोय 1 ते 4 क्रमांकासाठी भव्य दिव्य पारितोषिक Jazz in the mix. चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो धावपल कोते आकडे देखील आपण पाहिले तर बदलत आहेत आणि धावसंख्या आपण पाहिले तर इथे 2 गडी बाद 24 धावा त्या मात्र धावपल कोते आहेत दुसऱ्या क्रमांकाचे षटक यावेळीचा चेंडूचा टप्पा पडतोय विकेट किपरकडे येतोय आणखीन एक डॉट बॉल तो मात्र मैदान टिकेला जातोय निर्धाव चेंडू मैदान ती टाकला जातोय 2 षटक समाप्त होत आहेत 2 ओव्हर पाहू शकाल दुचाकी गाडी पाहू शकाल जो संघ म्हणजे ज्या टीम बक्षीस पात्र फेरीत पोहोचणार आहेत त्यापैकी एका खेळाडूला मॅन ऑफ द टीम बक्षीस पात्र फेरीत पोहोचणार आहेत त्यापैकी एका खेळाडूला मॅन ऑफ द सिरीजची 2 व्हीलर बाईक आणि त्याच संघातील संघ मालकांना अर्थात त्या टू व्हीलर बाईक आणि त्याच संघातील संघ मालकांना अर्थात त्या खेळाडूला आणि त्या टीमच्या संघ मालकांना ही दुचाकी बाईक विभागून मात्र सन्मानित केलं जाणार आहे उसळणारा चेंडूचा वेगाचा वापर करतोय गतीचा वापर करतोय वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय हर्षवर्धन सांगळे दोन गडी बाद 24 धावा धावपल होत आहे तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे हर्षवर्धन सांगळे यावेळीचा चेंडू होता बॅटचं टॉप एज आणखीन एक विकेट आणखीन एक ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळून देतोय आणि इथे आपण पाहिलं तर विकेट गमवत आहेत फलंदाज बाद होत आहेत चांबो प्रफुल्ल धक्का क्रमांक 3 आणि दुसरं यश संपादित करतोय संघाला तिसरा विकेट मिळून देतोय गोलंदाज हर्षवर्धन सांगळे Jazz in the mix. आपण पाहिलं तर इथे बाद होत आहेत 4 चेंडू खेळले 1 धाव पहिला चेंडू होता बॅटचा अंदरुनी किनारा विकेट किपरच्या हातातून चेंडू सटकलाय आणि पाठीमागे अडवत आहेत आकाश उत्तेकर चेंडू फील्ड केला तर तोपर्यंत काही धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत धावसंख्येत वाढ होते स्कोर कार्ड पुढे जाते धावपल कोणते आकडे बदलत आहेत खातं खोलतायत नरेंद्र 3 गडी बाद 25 धावा षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे 8 षटकांचा 8 ओव्हरचा सामना पहिल्या मॅचमध्ये प्रचंड मोठी रंगत आपण पाहिली यावेळीचा चेंडूचा वाईड यॉर्कर काढण्याचा प्रयत्न फुल टॉस चेंडूचा बॅटवरती घेण्याचा प्रयत्न करतायत हरीश मिरकुटे आणि तोपर्यंत येतो एक टॉट बॉल एक निर्धाव चेंडू मैदान ती टाकला जाते RCC नाशिक संघाला रोखून ठेवले टर्फ 9 संघानं चांगला चेंडू होता वेलकम बॅक गुड कम बॅक चांगलं पुनरागमन चांगली वापसी हर्षवर्धन डेड बॉल कळवत आहेत मृत चेंडू कळवत आहेत पंच मैदानाच्या आतमध्ये महेश जाधव सरांना आपण पाहते
टेनिस बॉल क्रिकेट बरंचसं खेळलं आणि त्यानंतर पंचांच्या भूमिकेत देखील आपण सातत्यानं चांगली कामगिरी करताना पाहतोय. 3 पंचांची चुडगोळी आपण पाहतोय. सादिक राजापूरकर सर आहेत, अमर साठे सर आहेत, महेश जाधव सर आहेत. या 3 पंचांचा पॅनल देखील आपण बघतोय आजच्या दिवसात. उसळणारा चेंडू होता, पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स मैदान ते दाखवलाय. आणखीन एक टॉट बॉल मैदान ते केला जातोय. काय कमालीची गोलंदाजी सुरू आहे. हर्षवर्धन सांगणेनं रोखून ठेवलंय प्रतिस्पर्धी बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बॅटरला आणि फलंदाजांना थांबवतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल केले त्यांना हरीश मिरकुटेसाठी. यावेळीचा चेंडू होता, आणखीन एक निर्धाव चेंडू. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपेल. 3 षटकांचा खेळ संपतोय. हर्षवर्धन सांगेचा स्पेल पूर्ण होतोय आणि 16 धावा खर्च करत 2 विकेट मिळवत काय कमालीचा स्पेल मैदान ती पूर्ण करतोय. हर्षवर्धनची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा टाळ्या वाजवायला काय हरकत नाही. जबरदस्त गोलंदाजी. 8.00च्या इकॉनॉमीना ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये मयूर स्पोर्टचे सर्वेसर्वा हर्षवर्धन सांगळे करतायत कमालीची गोलंदाजी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 25 धावा. RCC नाशिक संघ आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करतोय आणि धावफल कोती बनवतोय. 3 गडी बाद 25 धावा. चौथ्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरू होते. षटक क्रमांक 4 देखील आपण पाहतोय. क्रिकलाय स्पोर्ट्स प्रेझेंट आपण पाहतोय. कैलासवासी गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या पुण्यस्मरणार्थ संदीपभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025चा भव्य दिव्य आयोजन नियोजन आपण पाहतोय. यावेळीचा चेंडूता वेगाने टाकलाय. विजय खडके पुन्हा एकदा येत आहेत आपला स्पेल पूर्ण करण्यासाठी. वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक करतायत. गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज विजय खडके. 25 धावा धावफल होत्या. 3 विकेट गमावल्या. 4थं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. एक 3-5-7 1-3-5-7 1-3-5-7. पुढील ओव्हरला पाणी येईल मैदान होती. पहिला डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय विजय खडके. इथे आणखीन एक चांगला चेंडू मैदान ती टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर लाईन लेन थोडंसं भरकटतोय. व्हाईट बॉल येतोय. खराब चेंडू आपण पाहिलं तर येतोय. अतिरिक्त अवांतर धावेने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफल कोती बनवल्या जात आहेत. 3 गडी बाद 26 धावा धावफल कोती आहेत. 4थ्या क्रमांकाचे षटक सुरू आहेत. विजय खडके वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 4थं षटक करतायत. 8 षटकांचा सामना, 8 ओव्हरची मॅच, महत्त्वपूर्ण सामना. दोन्ही संघ या स्पर्धेतील पहिली मॅच खेळत आहेत आणि पहिला सामना इथे मैदान ते खेळत आहेत. विजय टू नरेंद्र. उसळणारा चेंडू होता. पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न केला जातोय. उंच पुरे खेळाडू आहेत. नरेंद्र तगडे ताकदवान आहेत. 40+ आयकॉन म्हणून देखील या संघात आपण पाहिलं तर RCC नाशिक टीमकडनं ते मात्र बॅटिंगसाठी मैदानात उतरलेत. 26 धावा धावफल होत्या. 3 गडी बाद. षटक क्रमांक 4. विजय खडकेच्या गोलंदाजी समोर, विजय खडकेच्या तोपखान्यासमोर नरेंद्र यांना मात्र रोखून ठेवलंय विजय खडकेनं. आणखीन एक चांगला चेंडू होता. कमालीची गोलंदाजी. बॅक टू बॅक डॉट बॉल टाकल्या जात आहेत. लागोपाठचे निर्धाव चेंडू मैदान ते केले जात आहेत. विजय खडके गोलंदाजीतून इम्प्रेस करतोय. गोलंदाजीतून करतोय कमाल धमाल बेमिसाल गोलंदाजी. नरेंद्र कील यांना थांबवतोय आणि रोखून ठेवतोय. नरेंद्र बॅटिंग करताय. 4 चेंडू 1 धाव. शेवटच्या 9 चेंडूवरती फक्त 2 धावा आल्यात. यावेळीचा चेंडू होता. फटका तर केलाय नरेंद्र यांच्या बॅटमधून. एक टप्पा घे चेंडू मात्र जाईल स्क्वेअर लेगला. सीमारेषा पार. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचा ब्रँडेड चौकार.
30 धावा धावफलक होत आहेत. 3 विकेट गमावल्या. चौथं षटक सुरू आहे. विजय खडकेवरती आक्रमण करू लागलेत नरेंद्र. आक्रमण करावं लागतील, धावा बनवावं लागतील, मोठमोठी धावसंख्या उभी करावं लागेल, मोठमोठं टार्गेट देखील ठेवावं लागेल. कारण का प्रतिस्पर्धी देखील टर्फ 9 संघ आपण पाहिलं तर बॅटिंग ऑर्डर फार मोठा आहे. त्यामुळे त्याही संघासमोर 8 ओव्हरमध्ये कमीत कमी 100+ धावा त्या मात्र बनवाव्या लागतील. 125 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात. यावेळीचा चेंडू होता बॅटच्या आतील कडा घेत चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. पुन्हा स्क्वेअर लेगला येतोय हर्षवर्धन सांगळे चेंडूवरती. एक धाव पळून पूर्ण करतायत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाही. धावसंख्येत 1 भर स्कोर कार्ड पुढे जातोय आणि बनवलं जात आहे 3 गडी बाद 31 धावा. चौथं षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. 31 धावा धावफलक होत आहेत. शेवटचा एक चेंडू चौथ्या षटकातील बाकी आहे. हरीश मिरकुटे बॅटिंग करतायत. 8 चेंडू 5. नरेंद्र बॅटिंग करतायत. 6 चेंडू 6. इथे चेंडू आपण पाहिलं तर खेळलाय. हरीशला खेळायचं होता टीप मिड विकेटला. चेंडू मात्र जातोय शॉर्ट पॉइंटला. तोपर्यंत एक सिंगल येते आणि षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर संपलं जाते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद RCC नाशिक संघ बनवतोय 32 धावा. इम्पॅक्ट प्लेअरचा देखील आपण पाहिलं तर इथे वापर करतायत. झहीर खान येत आहेत गोलंदाजीच्या मार्क होती. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय. चेंडू मात्र कॅप मध्ये डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. उत्तुंग षटकार 6 धावा. Jazz in the mix. फोर्टी प्लेचे खेळाडू आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस झहीरभाई खान गोलंदाजीच्या मार्क होत आहेत. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय. षटकार येतो आणि धावसंख्येत वाढ होते 38 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. एक्स्ट्रा बाउन्स देण्याचा प्रयत्न. टप्पा पडतोय. विकेट किपरकडे येतोय. आणखीन एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर टाकला जातोय. पहिला चेंडू षटकार, त्यानंतर डॉट बॉल. एका चेंडूवरती 6 तर दुसऱ्या चेंडूवरती 0 धावा. झहीर खान टू हरीश मिरकुटे. आणखीन एक चांगला चेंडू टाकला जातोय. एक्स्ट्रा बाउन्स देत बाउन्सर पेश केला जातोय. छोटा काना बाउन्सर आपण पाहतोय. विकेट किपर दादा गायकवाड चेंडू लढवत आहेत. तोपर्यंत एक डॉट बॉल येतोय. ऐकॉन दादा गायकवाड या स्पर्धेत आपण पाहतोय. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025. उसळणारा चेंडू, डेड बॉल, मृत चेंडू कळवत आहेत पंच सादिक राजापूरकर सर. डेड बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. हरीश मिरकुटे बॅटिंग करतायत. 12 चेंडू 12. नरेंद्र बॅटिंग करतायत. 6 चेंडू 6. चौथ्या विकेटसाठी पार्टनरशिप आपण पाहतोय. 13 चेंडू 14 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. विकेट किपर चुकी करतायत परंतु पाठीमागे प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडूला अडवतोय. फेकी करेल तोपर्यंत 22 रूपानं धावा येत आहेत. धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड पुढे जाते. एका धावेच्या मदतीनं टीमची संख्या 39 धावा. 3 गडी बाद 39. धावा धावफलक होत आहेत. 5वं षटक देखील आपण पाहिलं तर टाकला ते. झहीरभाई खान गोलंदाजी करतायत टर्फ 9 टीम कडनं. यावेळीचा चेंडूचा फटका तर खेळलाय. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत. एक टप्पा घेत अडवत आहेत. फेकी करतील तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येतील. स्कोर कार्ड पुढे जाते. धावफलक होते. आकडे बदलत आहेत. 40 धावा धावफलक होत आहेत. 3 गडी बाद. 5वं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे.
ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग देखील आपण पाहिले आणि त्यामध्ये देखील झहीर खान यांना प्रचंड मोठी बोली लागली होती. तेच गोलंदाज आपण पाहिलं तर ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये करतायत कमाल. व्हाईट बॉल, खराब चेंडू आणि टीमची संख्या 3 गडी बाद 41. पाचवं षटक सुरू आहे प्रगतीपथावर. यावेळीचा चेंडू होता हरीश मिरकुटीच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा. डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. चेंडू मात्र जाईल एक टप्पा घेत चौकार. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना मुझसा दलेर यारो. शेरों का मैं हूँ शेर यारो, कोई ना मुझसा दलेर यारो. के सच सच कहता मैं झट के कहता मैं. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. 5 षटकं देखील आपण पाहिलं तर संपली जातात आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या देखील आपण पाहिलं तर बनवले जाते 3 गडी बाद 45. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग आपण पाहतोय. स्वर्गीय कैलासवासी गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ क्रिकला स्पोर्ट्स प्रेसिडेंट संदीपभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतोय. अतिशय भव्य आणि दिव्य आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. भारत देशातील पहिली आणि वहिली क्रिकेटची स्पर्धा जी ऑक्शनच्या माध्यमातून लिलाव प्रक्रियेच्या माध्यमातून खेळाडूंना संघांमध्ये संधी मिळते आणि फार मोठ्या प्रमाणात बोली लावत खेळाडू सहभागी होत आहेत. पहिला चेंडू होता वेगाने टाकला, वेगाचा वापर होतोय, गतीचा वापर होतोय. एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला जातोय. इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर जातोय पाठीमागच्या बाजूला. एक टप्पा घेत चेंडू मात्र चाल सीमारेषा पार चौकार. निमिष रेडेकर येत आहेत गोलंदाजीच्या मार्कोती. 6व्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर करतायत. 5 षटकं कंप्लीट होत आहेत. 2 षटकं हर्षवर्धन सांगळे यांची होती. 2 षटकं गोलंदाजी करताना आपण मैदानाच्या आतमध्ये विजय खडके यांना पाहिलं. 1 षटक झहीरभाई खान यांचं पाहिलं तर निमिष रेडीकर आलेत गोलंदाजीच्या मार्कोती. इथे चेंडू खेळतात नरेंद्र, अडवण्याचा प्रयत्न करतायत ऐकॉन दादा गायकवाड. एस्टेनच्या पाठीमागे विकेट किपर फेकी करतील तोपर्यंत धाव मिळते लेग बायच्या रूपानं. एक धाव येते आणि धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. 50 धावा टीमचं अर्धशतक पूर्ण होते. 50 अप 3 गडी बाद 50 धावा. यावेळीचा चेंडू होता, फटका देखील आपण पाहिलं तर खेळलाय. मिड ऑनला चेंडू एक टप्पा घेत अडवण्याचा प्रयत्न असेल आणि चेंडू अडवलाय. फेकी केली चाल तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. नरेंद्र आणि हरीश या जोडीनं संघाचा डाव मात्र सांभाळलाय. पार्टनरशिप भागीदारी गरजेची होती. ती पार्टनरशिप देखील आपण पाहिलं तर मैदानी होती आणि संघाचा डाव सांभाळत मोठमोठे फटके देखील आपण पाहिले तर खेळलेत. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळले. गोलंदाजांच्या मेरिटनुसार या जोडीनं मात्र बॅटिंग केली आतापर्यंत पहिल्या डावात. यावेळीचा चेंडू होता नरेंद्र यांच्या बॅटमधून फटका फसलाय. बराचसा काय चेंडू हवेत आहे. स्क्वेअर लेगला येतोय. चेंडू दिशा बदलतोय आणि पुन्हा एकदा अडवण्याचा प्रयत्न करतायत अतुल धोत्रे. चेंडूला अडवतील, फेकी करतील तोपर्यंत धावा देखील आपण पाहिले तर येत आहेत. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 3 गडी बाद 52, 52 रन, लॉस ऑफ 3 विकेट. निमिष रेडेकर यांचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी करतात आतापर्यंत. फार कमी इकॉनॉमीनं गोलंदाजी करतायत. 5 चेंडू टाकलेत आणि खर्च करतायत फक्त 6 धावा. स्लोअर 1 चेंडू होता, धीम्या गतीने टाकला. रनआउटची संधी, फेकी तर केली परंतु डायरेक्ट हिट होऊ शकत नाही. बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय संदीप कदम सर त्या ठिकाणी आहेत आणि तोपर्यंत येते एक चोरटी धाव, एक सिंगल येते. 6 षटकांचा खेळ संपतोय. RCC नाशिक संघ प्रथमतः बॅटिंग करताना बनवतोय 3 गडी बाद 53 धावा.
53 धावा धावपल होत आहेत. 3 विकेट आपण पाहिलं तर गमावल्यात. 6 षटकं देखील आपण पाहिलं तर पूर्ण होत आहेत. 7व्या क्रमांकाचे षटक मैदान ते टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहिलं तरी ते सज्ज होत आहेत. 8 षटकांची मॅच, 8 ओव्हरचा सामना आणि एक चांगलं क्रिकेट आपण सातत्यानं बघतो. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहूरोड परिसरामध्ये क्रिकेटची पंढरी म्हणून आपण पाहिलं तर देहूरोडची ओळख आहे. असं कोणताही खेळ आपण पाहिलं तर सातत्यानं आपण बघत असतो. प्रत्येक खेळ या देहूरोड नगरीमध्ये खेळला जातो आणि क्रिकेट आवर्जून आपण पाहिलं तर उल्लेख करावा लागेल. मग टेनिस बॉल क्रिकेट असेल, रबर बॉल क्रिकेट असेल आणि प्लास्टिक बॉल क्रिकेट देखील देहूरोडकरांच्या पसंतीचं क्रिकेट आपण पाहिले. इथे चेंडू आपण पाहतोय, टप्पा पडल्यानंतर पाठीमागे येतोय, विकेट किपर अडवत आहेत. तोपर्यंत एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. निर्धाव चेंडू आपण पाहिलं तर येतोय. टेक्नॉलचा वापर केलाय. थर्ड अंपायरकडे मागणी करते क्षेत्ररक्षण करणारी टीम. गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. गोलंदाज हेमंत उत्तेकर. व्हाईट बॉलसाठी आपण पाहिलं तर चेक केला ते ऑनफिल्ड पंचांनी फेअर डिलिव्हरी कळवलेला आहे. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमनं DRSचा वापर केला आहे. प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू दिलेला आहे, एक DRS दिलेला आहे. त्यामुळे प्रत्येक संघ देखील त्या DRSचा पुरेपूर वापर करतोय. टेक्नॉलचा वापर केला ते तिसरे पंच देखील आपण पाळीत कळत आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू येतो, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. मुख्य पंच पुन्हा एकदा आपला निर्णय पाठीमागे घेतील आणि थर्ड अंपायरचा निर्णय व्हाईट बॉल येतोय. बॅटिंग करणाऱ्या टीमचा DRS मात्र सक्सेसफुल. आणखीन एक चांगला चेंडू होता, फटका तर खेळलाय ऑन साइड डीप मिड विकेटला. चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार, चौकार. जबरदस्त बॅटिंग करतात हरीश मिरकुटे. प्रेक्षकांची मनं जिंकतायत. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देवरोड नगरीमध्ये आपण पाहिलं तर ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये हरीश मिरकुटे यांच्या बॅटचा बोलतोय बल्ला. पप्पू तोडकर यांच्या जागेवरती रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून त्यांना सुवर्ण संधी मिळते आणि संधीचे सोनं करतायत हरीश मिरकुटे. 58 धावा, 3 गडी बाद. 7वं षटक सुरू आहेत. गोलंदाज हेमंत उत्तेकर. इथे चेंडू आपण पाहिलं तर टाकला तो एक्स्ट्रा बाउन्स उसळणारा चेंडू होता. एक डॉट बॉल आपण पाहिलं तर येतोय. एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर टाकला जातोय. वेल कमबॅक, गुड कमबॅक. पहिला चेंडू आपण पाहिलं तर खराब होता, व्हाईट बॉल आला, त्यानंतर चौकार आला. परंतु पुढील चेंडूवरती लगेचच डॉट बॉल टाकत कमबॅक करतायत हेमंत उत्तेकर. यावेळेचा चेंडूचा शरीरभेदक मारा, अंगभेदक चेंडू टाकला जातोय. धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत एक सिंगल पळून पूर्ण केला ते लेग बायच्या रूपानं एक अतिरिक्त अवांतर धाव येते आणि स्कोर कार्ड पुढे जातोय. धावफलकोती बनवल्या जात आहेत. 59 धावा, 3 गडी बाद. षटक क्रमांक 7 प्रगतीपथावर. नरेंद्र गिल बॅटिंग करतात. संघाचे संघनायक कॅप्टन. 11 चेंडू 12. हरीश मिरकुटे बॅटिंग करतायत. 19 चेंडू 22 धावा. हेमंत उत्तेकर 3 चेंडू टाकलेत, 5 धावा खर्च करतायत. उसळणारा चेंडूचा टप्पा देखील पडतोय. चांगला चेंडू टाकला जातोय. नरेंद्रांना थांबवला ते उभं करून ठेवला ते. आणखीन एक डॉट बॉल टाकतायत स्लॉगवर टेतोरमध्ये गोलंदाज हेमंत उत्तेकर.
टर्फ 9 टीमकडे आपण पाहिलं तर फलंदांची कमी नाही, गोलंदांची रेलचेल आहे. एक बॅलन्स टीम म्हणून संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेत उतरलाय टर्फ 9 संघ. परंतु त्याच तोडीचा RCC नाशिकचा संघ देखील आपण पाहतोय. अतुल धोत्रे येतात चेंडू खाली, टिपतोय सेल, विकेटचं होतोय पतन, नरेंद्र होतात बाद, संघनायक परततील डगआउटच्या दिशेला. 13 चेंडू खेळले आणि बनवल्या 12 धावा, होत आहेत झेलबाद. हा बॅटिंगसाठी देखील आपण पाहिलं तर मुसमिल खान येत आहेत. स्लॉगवर डे तोरामध्ये आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. टीमची संख्या 59, 4 गडी बाद 59. मुसमिल खान येतात आपण पाहिलं तर इथे बॅटिंगसाठी. 7 षटक. पहिला चेंडू होता, फटका तर खेळलाय, फटका फसलाय. चेंडू बराचसा काळ हवेत होता, परंतु संदीप कदम त्या ठिकाणी चेंडूची वाट पाहतायत, एक टप्पा घेत अडवतायत. तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत आणि स्कोर कार्ड होती. धावसंख्या देखील आपण पाहिलं तर बनवले जाते. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 60 धावा. कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न RCC नाशिक संघाला मात्र करते टीम टर्फ 9 संघ. गोलंदाजांनी अतिशय कमालीची कामगिरी केली. आवर्जून उल्लेख करेल गोलंदाज हर्षवर्धन सांगळे, गोलंदाज विजय खडके, गोलंदाज सईरबाई खान, गोलंदाज हेमंत उत्तेकर या गोलंदाजांनी अतिशय प्रभावित करणारी, इम्प्रेस करणारी कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेत मात्र करून दाखवली. गोलंदाज निमिष रेडेकर याही गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण का प्रभावित केलं याही गोलंदाजानं. 6 गोलंदाजांचा वापर करायचा आहे. 8 ओव्हरची मॅच आहे, 8 षटकांचा सामना आहे. 2 आयकॉन खेळाडूंना आपण पाहतोय प्रत्येक टीम मध्ये. एक ऑल इंडिया ओपन आयकॉन तर एक 40+ आयकॉन खेळाडू प्रत्येक संघात आपण पाहतोय. 208 खेळाडू या स्पर्धेत आपण पाहिलं तर पार्टिसिपेट होत आहेत, सहभागी होत आहेत. अनेक चांगले क्रिकेट या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळते. 16 संघांचा सहभाग आहे. 16 टीमला टीम ओनर आहेत, 16 टीमला संघ मालक आहेत आणि त्यानंतर रंगतोय ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगचा थरार. उसळणारा चेंडू होता पहिलाच आयकॉन दादा गायकवाडचा आणि पाठवलाय चेंडू सीमा रेषा पार, ठोकलाय उत्तुंग उत्तुंग षटकार. Jazz in the mix. स्लॉगोर आणि डेथ ओव्हर मध्ये बॅटिंगसाठी आलेला बॅटर मुसमिल खान करतोय कमाल धमाल. रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये बेमिसाल बॅटिंग, 2 चेंडू आणि 7. मुसमिल खान आपला बॅटचा फ्लो मात्र ओपन केलाय आणि स्लॉगोर मध्ये आक्रमण करायला इथे मैदानाची सुरुवात करतोय. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहिलं तर सुरू झाले. 8व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती मुसमिल खाननं ठोकलाय उत्तुंग षटकार. 66 धावा धावपलक होती आणि गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय ऑल इंडिया ओपन आयकॉन दादा गायकवाड. पुणे जिल्ह्यातील एक असे खेळाडू अशोक गायकवाड अर्थात दादा गायकवाड गोलंदाजीच्या मार्क होत्या. टेनिस बॉल क्रिकेट असू द्या, रबर बॉल क्रिकेट असू द्या, सातत्याने चर्चेत नाव. आणखीन एक डीप एक्स्ट्रा कव्हरला मोठा फटका आणि चेंडू मात्र जाईल. 1 टप्पा घेत 2 टप्पा घेत अडवलाय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केला ते धावा रोखण्यात क्षेत्ररक्षक मात्र यशस्वी होत आहेत आणि तोपर्यंत धावा देखील आपण पाहिलं तर येत आहेत. दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. धावसंख्या 68, 68 रन. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर खेळलाय.
बराचसा काळ हवेत होता. चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि विकेट आपण पाहिलं तर गमवले जाते. हेमंत उत्तेकर टिपतायत सेल. मुसमिल खानला मात्र परतावं लागेल. विकेट येते. फलंदाज बाद होत आहेत. धक्का क्रमांक 5. न्यू बॅटर येतात बॅटिंगसाठी. पहिला चेंडू तर यॉर्क लेन टाकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाज दादा गायकवाड. लॉंगॉनला चेंडू खेळतायत. एक धाव पळून पूर्ण. बॅटिंग करणारी टीम तुमचा एक एक्स्ट्रा खेळाडू पाठवत चला. विनंती असेल दुसऱ्या डावात तरी कमी तरी पाठवा, कारण का आता तुमच्या खेळाडूंची नावं इथे समजणं गरजेचं आहे. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग आपण खेळताय. फार मोठ्या स्पर्धेत आपण क्रिकेट खेळताय, त्यामुळे आपल्या खेळाडूंची नावं इथे समजणं गरजेचं आहे. धावा देखील आपण पाहिले तर येतात. स्लॉगवर डेथ ओव्हरमध्ये आपण इथे आपण पाहतोय धावसंख्येत वाढ होते. स्कोर कार्ड होते. आकडे बदलत आहेत आणि धावसंख्या देखील आपण पाहिलं तर इथे बनवलं जात आहेत धावा. फारुक आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानात आलेत. चेंडू देखील आपण पाहिले तर करतात दादा गायकवाड आणि आपण पाहिलं तर एक इनिंग डाव देखील पूर्ण होतोय. 8 षटकांच्या आणि 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर बनवलं जात आहेत. RCC नाशिक संघानं आपण पाहिलं तर प्रथमतः बॅटिंग करताना इथे मात्र बनवलं गेलात 5 गडी बाद 70 धावा धावपल होते आहेत आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 48 चेंडू आणि बनवायच्यात 71 धावा टर्फ 9 संघाला. या ठिकाणी आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये ज्यांचं नुकतं शुभागमन होते, ज्यांच्या क्रिकेटच्या स्पर्धेची आतुरता आणि उत्सुकता आपल्या सगळ्यांनाच लागलेला आहे, सेवानिवृत्ती चषकाचे मुख्य आयोजक आदरणीय सुरेशरावजी भिसे साहेबांचं शुभागमन होते. त्यांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल सुरेशरावजी भिसे साहेबांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कालच मला वाटते दीपक मंडले सरांनी त्यांच्या स्पर्धेचे अनाउन्समेंट केलेलं आहे. आपल्या सर्वांच्या भेटीला लवकरच आपल्या सर्वांची आवडती आणि सुरेशरावजी भिसे साहेबांची सेवानिवृत्ती चषक ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. चला विनंती आहे, प्रॅक्टिस करू नका. उगाच पॅनल्टी मिळाली 3 धावांची तर ती पॅनल्टी स्वीकारून खेळावा लागेल. खेळाडू मित्रांना विनंती आहे, या सूचना कॉमेंट्री बॉक्समधून तुम्हाला दिल्या जात आहेत. आयोजकांच्या वतीनं त्या सूचना आहेत. नजर चुकीने जर तुम्हाला पॅनल्टी दिली तर त्या पॅनल्टीचा स्वीकार करून तुम्हाला मात्र खेळावं लागेल. चला विनंती आहे, बॅटिंग करणारी टीम आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. लगेच आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय आणि दोन्ही टीम आपला एक्स्ट्रा खेळाडू पाठवा कॉमेंट्री बॉक्समध्ये, कारण का आता 12th मॅन फार महत्त्वाचा घटक आहे. तुमच्या खेळाडूंची नावं इथे समजणं गरजेचं आहे, कारण का आता ज्यावेळेस इम्पॅक्ट प्लेयर येतात त्यावेळेस त्यांची नावं समजणं गरजेचं आहे. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कैलासवासी गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय क्रिकला स्पोर्ट्स प्रेसिडेंट संदीपभाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग 2025 दिवस क्रमांक 3 सामना क्रमांक 2 आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल उत्तरार्धात पुन्हा एकदा दुसऱ्या डावाचं समालोचन ऐकण्यासाठी घेऊन जातोय. आपल्या सर्वांचा आवडतीचा आवाज आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत मायक्रोफोनवरती. यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये ऐकूया सुंदर भूषण
आमचे मार्गदर्शक सहकारी समालोचक आदरणीय चंदू शेटे सरांना. चला सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे, विनंती असेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कैलासवासी गुलाबराव पर्वतराव वाबळे यांच्या स्मरणार्थ क्रिक लाईफ स्पोर्ट्स प्रस्तुत संदीप भाऊ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग पहिली वैली या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या प्रीमियर लीगचा आज तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील महत्त्वाचा सामना. एका बाजूला टर्फ 9 आणि एका बाजूला RCC नाशिक, राजू वाघमारे आणि कंपनी, आणि दादा गायकवाड यांचा संघ पाहायला मिळतो. टर्फ 9 एका बाजूला. चला मॅच सुरू करायची आहे आणि सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. हेमंत उतेकर आणि दादा गायकवाड की जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. पुण्याचा दादा दादा गायकवाड आणि जोडीला जर पाहिलं तर हेमंत उतेकर यांना आपण पहिल्या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टर्फ 9 विरुद्ध RCC नाशिक. दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. चला मॅच सुरू करायची आहे. इम्पॅक्ट प्लेयर
प्रदीप येतात गोलंदाजीसाठी. प्रदीप ना, प्रदीप पहिली ओव्हर घेऊन जर पाहिलं तर प्रदीप येत आहेत. हेमंत उतेकर, दादा गायकवाड. विजयासाठी 71 धावांची आवश्यकता, 48 बॉल. मागील मॅचमध्ये 125 धावांचा पाठलाग झाला होता, परंतु आता पाहूयात काय होईल. 71 धावांचा पाठलाग करण्यासाठी दादा गायकवाड. धडाकेबाज बॅटिंग ही ओळख आहे दादा यांची. बिबेवाडीच्या अप्परच्या मैदानामधील क्रिकेट मात्र सुरुवात मात्र यांची होताना पाहायला मिळाली. दादा बॅटिंगसाठी, प्रदीप बॉलिंगसाठी. पहिला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. दादाची दादागिरी पहिल्या बॉल पासून सुरू झाली आहे. पहिलाच बॉल, सीमा रेषा पार, षटकार. पहिल्याच बॉलला षटकार मात्र या ठिकाणी खेळत असताना दादा खास तयारीनिशी आलेले आहेत. या ठिकाणी दाखवत आहेत खेळपट्टी ओली आहे, हरकत नाही आहे, मला बॅटिंग करायची आहे, हा इरादा त्यांनी केला आहे. परंतु गोलंदाजांनाही कमबॅक करावं लागेल. पहिल्याच बॉलवर षटकार आलाय. RCC नाशिक हा देखील एक मोठा संघ राहिला आहे. राजू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जर पाहिलं तर या संघाने मात्र मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरचं क्रिकेट गाजवलंय. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न केला दादा यांनी. धावसंख्या जर पाहिली तर आणखी एकदा 4 ने पुढे जाईल. हाही बॉल सीमारेषा ओलांडतोय, चौकार. धन्यवाद. 2 बॉलमध्ये 10 धावा धावफलकावर. 71चा पाठलाग करायचा आहे. धडाकेबाज सुरुवात दादाने केली आहे. आणि नवे तर दादा यांची बॅटिंग अशीच असते. कमी वेळ खेळपट्टीवर राहतात परंतु धुमाकूळ घालतात. परंतु प्रदीप यांना देखील कमबॅक करावं लागेल. ओ यावेळेला बॉल पाठीमागे येतोय. नरेंद्र अडवतायत. रन नाही मिळणार आहे त्या ठिकाणी. चांगला बॉल टाकला. दीपाट देही एसटीचे उल्हासनगरचे सिक्सर किंग नरेंद्र. हो यावेळेला पाण्यातच टप्पा पडलाय. बॉल जाईल यष्टी रक्षकांच्या दिशेने. चांगल्या ठिकाणी बॉल पाहायला मिळाला. यावेळेला पाण्यात टप्पा पडल्यानंतर तेवढं सोपं नसतं खेळणं. दादा तर धावफलकावर आहेत. यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. सुरुवातीला धावा आल्या खऱ्या परंतु त्यानंतर कमबॅक केलं जात आहे प्रदीप यांच्याकडून. आणखीन एक या ठिकाणी चांगला बॉल पाहायला मिळतो. 3 चेंडू लगातार निर्धाव आले. 43 बॉल 61 धावांची आवश्यकता. दादा गायकवाड एका बाजूला, प्रदीप एका बाजूला, हेमंत उतेकर आले, संदीप कदम या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. रियाज पटेल आहेत, झहीर खान आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर निमेश रेडकर. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे, रन नाही मिळणार. बॅक टू बॅक 4 बॉल या ठिकाणी डॉट टाकण्याचा कारनामा केलाय प्रदीप यांनी. आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 10. यानंतर होणारा सामना विनर होणार आहे आणि तो 5 ओव्हरचा सामना असेल याची नोंद आपण घ्यायची आहे. नरेंद्र कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीगमध्ये सादिक राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र यांच्या संघाने खूप चांगली कामगिरी केली होती. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. विशाल या बॉलला मात्र ऑन साईडला खेळले जरूर. मागील पावसाळी हंगामात विशालने चांगली कामगिरी केली होती. मुलुंडचे खेळाडू आहेत.
आणि इकडे जर पाहिलं तर सिल्वर स्टारमध्ये देखील काही मॅचेस त्यांनी खेळल्या होत्या मागील हंगामामध्ये. इकडे धावसंख्या 1ने पुढे जाताना पाहिलं मिळते. विशाल विशाल आलीत बॉलिंगसाठी. ओ यावेळेला चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलाय विशाल यांनी. बॉलला यष्टीरक्षकांच्या दिशेने पाठवलंय. धावसंख्या जागेवर थांबताना पाहिलं मिळते. चांगली गोलंदाजी. 47 मध्ये 2 चेंडू झालेत म्हणजे 46. येस 40 बॉल बाकी आहेत. यावेळेला दादा थोडासा लांबवरून खेळला. टायमिंग नाहीये. बॉल वाऱ्याने थोडासा आणखी मागे गेला त्याच्यामुळे तिकडे अंदाज नाही आला बॉलचा. आणि मुजम्मिल होते तिकडे. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जात असताना पाहिला मिळते 12 धावा धावफलकावर. हेमंत उतेकर दादा गायकवाड मैदानाच्या आतमध्ये. वाऱ्याचा इफेक्ट या बॉलवर थोडासा जास्त होतो वजनाने कमी असल्या कारणाने आणि हा बॉल थोडासा जास्त मागे गेला. कॅच पकडण्याचा प्रयत्नही तिकडे फसलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 1ने पुढे जाताना पाहिलं मिळते. तुम्ही बोला याचं बंद पडलंय 12. बिग हिट पुल केलाय. खूप लांबवर पाठवलाय. जा शोधून आणा बॉल. एवढ्या लांबवर मारलाय. 6. चांगली कामगिरी मात्र या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. 18 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. विशाल 18 धावा धावफलकावर. RCC नाशिक एका बाजूला आहे. ऑल इंडिया रब्बर बॉल प्रीमियर लीग अखिल भारतीय रब्बर बॉल क्रिकेटची ही प्रीमियर लीग स्पर्धा. आणखीन एक बॉल पुलचाच फटका खेळलाय परंतु त्या ठिकाणी तेवढं सोपं नव्हतं. मयूर होते तिकडे. फेकी करतील जरूर परंतु 2 धावा तोपर्यंत पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2ने पुढे गेली आहे. 20 धावांवर हा धावफलक जातोय. अजूनही 51 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. काय जबरदस्त सामना पाहायला मिळाला या अगोदर. प्रथमेश गोसावी यांना देखील आपण या मॅच मध्ये पाहतोय. बिग हिट आणखीन एक मोठा फटका खेळलाय जरूर. पाहूयात किती लांब जाईल. सीमारेषेच्या पार. हेमंत उतेकर सिक्सर खेळतायत. धावफलक जर पाहिला तर 6ने पुढे जातोय. 26 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर. 71चा पाठलाग करायचा आहे खरा परंतु अजूनही जर पाहिलं तर 45 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. येणाऱ्या 6 ओव्हरमध्ये 45 करायचे आहेत. प्रदीप यांना पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात येत आहे. रबर बॉल क्रिकेटला सुरुवात झाली आहे. बिग हिट पुढेच केला. बॉल पुढे आणि आता जाईल अगदी खूप लांब मागे. 6 धावा. दादाची दादागिरी. सिक्सर. यावेळेला पुन्हा समोर मिडॉनच्या वरून खेळलाय. दादा तुटून पडलेत. हाही चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळला जातोय. 4 धावा.
धावसंख्या जर पाहिली तर 36, जवळपास अर्ध काम झालंय. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात नुकतीच झाली आहे. पुन्हा एकदा प्रदीप, दादा अप्परकट, आणि आता मात्र थर्डमॅनला दिशा दिली आहे. षटकाराचा राजा चौकाराचाही राजा होतोय. इकडे बॅक टू बॅक 2 चौकार. दादा दादा वेगात बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दिशा दिली आहे. फक्त बॉल निघालाय सीमारेच्या दिशेने. रेस लागली बॉल आणि फिल्डर यांच्यामधील. पाहूया कोण जिंकतंय. फिल्डरनी जिंकली. वा, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 42 धावा. काय जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाले. यावेळेला पॉइंट कव्हर. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. अफलातून फटका 6 धावांचा तिकडे पाहायला मिळालाय आणि या धावसंख्या पुन्हा 6 ने पुढे जाते. 48 धावा धाव फलकावर. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. उसळी होती या बॉलला. दादाने घेतला त्याचा फायदा. बॉलला सीमारेच्या पलीकडे पाठवलं. 6 धावा तिकडे मिळवल्या. 48 धावा धाव फलकावर. मॅच जिंकण्यासाठी आता अजूनही जर पाहिलं तर 5 ओव्हरचा म्हणजे 30 बॉलचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. 23 धावांची आवश्यकता अजूनही आहे. यानंतर विनरची मॅच होईल आणि 5 ओव्हरची होईल याची नोंद घ्यायची. तीन ओव्हरमध्ये 48 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीत परिवर्तन केलं जाते. गोलंदाजीसाठी येत आहेत प्रथमेश गोसावी, नंदुरबार एक्सप्रेस या नावाने ओळखला जाणारा खेळाडू गोलंदाजीसाठी. परंतु पाहूयात हेमंत उतेकर आणि दादा गायकवाड यांनी चांगली सुरुवात केली आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल फक्त ढकलण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 49 धावांवर विजयाच्या दिशेने मार्गक्रमण या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. टर्फ 9 या संघाचं टर्फ स्पेशलिस्ट दादा गायकवाड. दादा गायकवाड टर्फ बनवण्यामध्ये देखील स्पेशलिस्ट आहेत. स्वतः 3 मैदानं तयार केली आहेत आणि आपल्यालाही टर्फचं मैदान बनवायचं असेल तर संपर्क साधा आवर्जून दादा गायकवाड. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न दादाने केलाय. खरा बरेचसे दूरवर आहेत फिल्डर. 1 धाव तर तिकडे घेतली आहे. अतिशय जलद गतीने आले आणि एका धावेने धावसंख्या 50 धावा धावफलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. टर्फ 9 पुढल्या दोन्ही टीम म्हणजे चालू मॅच मधील विजेता आणि हमराज मृत्युंजय. टॉस साठी या ठिकाणी हमराज मृत्युंजय कॅप्टन यायचं आहे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल वाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे. लीग मॅचची ही खासियत असते की एखादी मॅच हरला तरी तुम्हाला संधी असते आणि बऱ्याचदा असे पाहायला मिळतात मॅच एखादी पराभूत होऊन सुद्धा सामने जिंकताना पाहायला मिळतात. टीम स्पर्धा जिंकताना पाहायला मिळतात. ऑल इंडिया रबर बॉल प्रीमियर लीग खऱ्या अर्थाने संदीप भाऊ ठाकूर यांचे आम्ही मनापासून आभारी आहोत, ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रमुख योगदान त्यांचं लाभलंय. या वेळेला थोडासा पुढे केलेला बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. धावसंख्या 1 ने पुन्हा पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत.
याही वेळेला ताकदवर फटका खेळलाय खरा, परंतु एका धावेने धावसंख्या पुढे जाईल. या षटकात चांगली गोलंदाजी केली आहे प्रथमेश यांनी. 53 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 सुरू असताना 18 धावांची आवश्यकता आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. बरोबर ना? 25 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता. हेमंत यावेळेला पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न. धावसंख्या मात्र त्या ठिकाणी इकडे पुढे जाताना पाहायला मिळेल. दुसरा धावेचा प्रयत्न थोडेसे दूर होते. दादा यांनी कॉल दिला दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा कंप्लीट देखील होताना पाहायला मिळत आहेत. आणि आता 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 55 धावा धावफलकावर आहेत. मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे ती 16. 24 बॉल 16. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. मयूर खरात चिखलीचे गोलंदाज आहेत. पाहूया मयूर खरात येत आहेत. RCC नाशिकसाठी टर्फ 9 विरुद्ध RCC नाशिक ही मॅच सुरू आहे. आजच्या दिवसातील देखील 6 मॅच या खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत. यानंतर आणखी 4 मॅचेस होणार आहेत. यावेळेला दादा पुन्हा पूल करताना पाहायला मिळाले खरे, परंतु पाहूयात एक धाव तिकडे घेतली गेली आहे. अतिशय जलद गतीने फिल्डर आलेत तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातो आहे. अजूनही जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. सलामीची जोडी आहे. मागील मॅचमध्ये देखील एक मोठी पार्टनरशिप पाहायला मिळाली वाशिक शेख आणि अविनाश रामगुडे यांच्यामध्ये. आज रोहित खरात 83 धावा हायेस्ट आहे स्पर्धेचा उच्चांक. या स्पर्धेतील सर्वोच्च खेळी रोहित खरात 83 धावांची त्यांच्या नावावर राहिली आहे. उसळी होती या बॉलला, खेळलाय मात्र या बॉलला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. हेमंत उतेकर मिळाली संधीचं सोनं केलंय आणि याही वेळेला बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवलाय 4 धावांसाठी. आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमण होताना पाहायला मिळत आहे. 71 धावांचं लक्ष सुरुवातीला मोठं वाटत होतं, त्याला आता छोटं करून टाकलंय. 36 धावांवर दादा खेळतायत. 23 धावांवर हेमंत खेळतायत. बरोबर ना? केवळ 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ट्रॉफी जबरदस्त या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस क्रिकेटचा आहे. हेमंत उतेकर यावेळेला दिशा दिली, फक्त उसळी होती बॉलला. बॉल निघालाय थर्डमॅनच्या दिशेने, अडवला जातोय तिकडे, परंतु दुसरे धाव तोपर्यंत घेतली गेली आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का या ठिकाणी पाहायचा. यस, तो प्रयत्न होतोय आणि आणखी एक धाव मिळेल का. यस, दादाने थांबवले तिकडे. 3 धावा मिळत आहेत. केवळ 7 धावा दूर या मॅचला जिंकण्यासाठी. 5व्या षटकात या लक्ष्याच्या जवळ जाते टर्फ 9. चांगला बॉल पाहायला मिळतोय. केवळ 7 धावांची आवश्यकता. आता दादा कशा प्रकारे मॅचला फिनिश करतात पाहिजे. 36 वर ते खेळतायत. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. कव्हरच्या क्षेत्रात मारलेला बॉल आणि आता केवळ 6 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी.
बिग हिट फटका खेळलाय परंतु टायमिंगच नाही झालंय. बॉल हवेत आहे. 2-2 खेळाडू प्रयत्न करतायत कॅच पकडण्याचा, परंतु कॅच तिकडे नाही झाली आहे. पासष्ट धावा धावफलकावर आणि अजूनही 6 धावांची आवश्यकता. परंतु दादा षटकाराने मॅच संपवणार का? कारण दादा म्हणजे षटकार, हे समीकरण आहे. पाहूया. एक वेगळ्या ऍक्शनचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला खरा, परंतु त्याला देखील सीमारेषच्या पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न केलाय दादाने. यावेळेला फटका पुन्हा एकदा खेळलाय खरा. पाहूया, एक धाव तिकडे मिळेल आणि एका धावीने धावसंख्या विजयाच्या अगदी उंबरट्यावर. सर बॉलरने प्लीज नरेंद्रभाई. यस मारूफ. वाह, आणि आता विजयाचे मोहर या ठिकाणी लगावताना पाहायला मिळत आहेत. विजयी होताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी. टर्फ 9 विजयी संघाचं अभिनंदन. चला, टॉस साठी लगेच या ठिकाणी यायचंय. चला, दोन्ही टीम लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे आणि जसा सामन्याला सुरुवात होईल पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय. आवाज खेड तालुक्याचा आवाज, आणि त्याचबरोबरीने जर पाहिलं तर आवाजाबरोबर श्री गणेश लाईटचे सर्वे सर्वा, त्याचबरोबरीने ज्यांची कॅमेरामन सुरुवात झाली आणि आज ज्यांना कॅमेरामध्ये टिपण्यासाठी बऱ्याच जणांची धावपळ सुरू असते असे उत्तम सावंत सर आमचे युवा मित्र आहेत आणि खेड तालुक्यातील सर्वांचे लाडके समालोचक देखील आहेत. एक हक्काचा समालोचक म्हणून मात्र उत्तम सावंत सरांकडे पाहिले जातं.